कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। औषध कसली आहेत? काय होतंय तुला मित्र? ठीक आहे, मी जाते, पण काळजी घे स्वतःची। आणि मी जे सांगितलं त्रासाचं, त्याचा प्लीज विचार कर। हो, मी सांगतो कार्यकरांना, तुम्ही सुद्धा इन्व्हेस्टरशी बोलून घ्या एकदा। बाबा, मी करतो तुम्हाला नंतर फोन। ही तर ही बाईक आली, हिला रूम मध्ये येऊच का दिलंस तू? नको ना चिडू साधे। मी माझ्या सुनेबरोबर गप्पा मारत होते। तू बोलत नाहीस माझ्याशी, तू अबोला धरलायस, पण तिच्याबरोबर बोलून बरं वाटलं मला। मी एक सांगू का? म्हणजे एक रिक्वेस्ट आहे माझी। तुम्ही नाही बोलत आहात ना माझ्या बरोबर, नका बोलू, तुम्ही तुमचा वेळ घ्या। पण मला एक नातवंड द्या, त्याच्याबरोबर बोलेल मी, त्याच्याबरोबर खेळेन, त्याच्याबरोबर आयुष्य घालवेन। प्लीज। तुम्ही कितीही लपवाछपवी करा, विरोचकापासून काहीही लपून राहू शकत नाही। माणसाच्या आर पार दिसतं विरोचकाला। ती कट्यार अचानक कुठे गेली आणि आता ती शोधायची कशी? काहीही करून ती कट्यार ताब्यात घ्यायला हवी। माझा अंत त्याच कट्यारीने होऊ शकतो। आणि जर कट्यार नेत्राकडे असेल तर मग ती मला मारत का नाहीये? शांत का बसू नये? मी हे जे नाटक करतेय त्यावर एक वेळ घरातले बाकी सगळे विश्वास ठेवतील, पण नेत्रा कधीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही। मग नेत्रा शांत काय? माझा अंत करण्यासाठी ती काहीच कशी हालचाल करत नाहीये। नेत्राचं आणि त्या त्रिनयनेचं घोडं नेमकं कुठे अडलंय? काहीतरी गडबड नक्कीच आहे। तनू, तू अभ्यासासाठी चालल्यास ना मित्राकडे? मग मला मंडईत सोडायच्या नादात तुला उशीर तर नाही ना होणार? अगं नाही ग काकू, तो जो फ्रेंड आहे ना तो मंडईच्या पुढेच राहतो, मी सोडतो ना तुला मंडईत। चालेल, चल। काकू, एक मस्त कॉफी पिऊन जाऊया आता? हां बरं, चालेल, करते। चल। ए तू नाही, मी बनवतो कॉफी। तू आज माझ्या हातची कॉफी पिऊन बघ। चालेल, मला पण पिशव्या घ्यायच्यात। काकू, आपण वाटेत जाताना कॉफी शॉप मध्ये कॉफी पिऊया, बरेच दिवस झाले आपण गेलो नाहीये ना। हो चालेल। ए वहिनी, तू पण चल ना। नाही, तुम्ही या जाऊ। ओके, येतो, चल। द्रिम केतकी प्रतिबिंबय क्षणाय सिद्धते।
वाचलो. अगं वाचलो काय वाचलो, तू तिला का विचारत होतीस कॉफी प्यायला येतेस का म्हणून? म्हणजे मग तू तिच्या समोर विषय काढलास ना, मग काय करणार मी? 2 मिनिटापासून कॉफी प्यायलो असतो ना आपण. हे काकू, हे बघ मला मान्य आहे की चांगुलपणाचं नाटक करायचंय, पण तो विरोचक समोर आला ना की भीती वाटते ग. जाऊ दे आता, बडबडत बसूया नको. चल निघूया, उशीर होतो. मी जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं. नेत्राकडून आपल्याला हवी असलेली सगळी माहिती मिळवायची आणि निघून यायचं. तुला तिच्याबद्दल काळजी आहे असं दाखवायचं आणि माहिती मिळाली की डायरेक्ट माझ्या रूम मध्ये यायचं आणि मला भेटायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मध्ये जर तुला कोणी भेटलं, तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर जुजबी बोलायचं, जास्त वेळ नाही काढायचा. बरं तनू, मित्राकडून निघताना एक कॉल करा. डायरेक्ट घरात येऊ नकोस. मी किंवा आधी तुला इथे घ्यायला येऊ, कळलं? ते पण तू तुझा फोन जवळ ठेव तुझ्या. असा फोन? माझा फोन घरातच राहिलाय. मी पटकन घेऊन येते. प्लीज जाऊ नकोस. मी आले. बघ काय तू काकू. अकरा मिनिटं शिल्लक आहेत, कामाला लाग. आता अद्वैतही नेत्रा बरोबर नाही, 100% काम होणार. जाऊ. केतकी, अगं परत का आलीस? अगं माझा मोबाईल राहील. पण तनूकडे आहे ना फोन. जा जाऊन ये पटकन, नाही तर तनूला उशीर होईल. अगं तो बाईक पुसतोय, म्हटलं तोपर्यंत घेऊन येते मी. आले. केतकी, अगं तू काय? माझं एक काम करतेस का? हा, तू जातेच आहेस ना बाजारात, फळं घेऊन येशील? हो आणते. ऐक ना, अगं तू आज जा मार्केटला, पण उद्यापासून मी जाईन, कारण अगं इतकी वर्ष मीच करते ना. हो वहिनी, आपण याबद्दल बोलूया. मी आता घाईत, मी पटकन आले. ही नेत्राच्या खोलीत गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.